तर मित्रांनो परत तुमचं नव्या प्रकारे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आता आपण चाललो आहे, तुम्ही बघू शकता मी बॅग वगैरे घेतलं आहे. तर तुम्ही समजा कुठे चाललो आहे. म्हणजे मी चाललो आहे गावी चाललो आहे. म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाची जावळ आहे. तुम्ही फर्स्ट टाईम बघणार आहे, तुम्हाला पण मी दाखवतो कसं असतं कसं नाही. तुम्ही बघा, ब्लॉग खूप सुंदर होणार आहे आणि तुम्हाला ब्लॉग आवडेलच. तर तुम्ही लाईक कमेंट सबस्क्राईब कराच लवकरच. ब्लॉग चांगला होईल, तुम्ही बघा आणि खूप सुंदर होणार आहे. आता आपण पोचलो आहे स्टेशनला पोचलो आहे. तिकीट वगैरे काढलेलं आहे आपण. आपली ट्रेन आहे 10:30ची ट्रेन आहे. मग आपण बसू, मग भेटू आपण उद्या सकाळी. उतरलं कलबुर्गी स्टेशनला उतरेल. तिथे तुम्हाला जर भालकीचे बस भेटते तर बघू. ठीक आहे, भेटू, चला पुढे. तर मित्रांनो आपल्याला ट्रेन भेटलेली आहे. सीट पण पकडलं आहे, पण आता ट्रेन सुटली नाही. खूप जाम गर्दी आहे इथे, खूप गर्दी म्हणजे खूप गर्दी. आपण भेटू आता सकाळी आपल्या स्टॉपवर 8 वाजेपर्यंत पोहोचेल कलबुर्गीला. आता मी त्याच्या पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघत राहा कसं वाटतं तुम्हाला. मला कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण सकाळी, चला. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे कलबुर्गी स्टेशनवर. आणि माझ्या पाठीत बघा तुम्ही कलबुर्गी स्टेशन आहे. आता आपल्याला इकडून जायचं आहे बस स्टॉपमध्ये, बस डेपोला. तिकडून बस पकडायची, भालकीचे बघू. भालकीचे भेटली तर भालकी बस पकडेल, नाहीतर हुमनाबादची बस पकडेल. हुमनाबादवरून भालकीला खूप बस असतात. आणि मी आज चाललो आहे माझ्या मावशीच्या घरी. मावशीचं घर म्हणजे भालकीलाच आहे. तिकडे जाऊ. मावशीला छोट्या आता भालकीला, चला. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे बालकी बस स्टॉपवर. बघा तुम्ही बघू शकता बालकी बस स्टॉप बसलो आहे. आता माझा भाऊ येतो आहे मला घ्यायला. मग आपण जाऊ घरी, फ्रेश वगैरे होऊ. आणि जावळचा कार्यक्रम दुपारी आहे. तर दुपारी तुम्हाला दाखवतो गावची परंपरा कशी असते आणि लोक कसं करतात. मग आपण भेटू, आता जाऊ घरी. आता भाऊ येईल थोड्या वेळात, तो येईल मला घ्यायला. मी थांबलो आहे, फायनली करून पोचलो आहे. काल रात्री 10 वाजता ट्रेनमध्ये बसलेलो आणि आत्ता आलो आहे गावी. आता वाजले 12:30. तर भेटतो आपण घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊ. ठीक आहे, चला. तर मित्रांनो हा माझा भाऊ आला आहे मला घ्यायला इथे. मला सोडेल बोलतो, पण हा लास्ट कॅमेरामध्ये तुम्ही बघू शकता. याला हा लाचकुंड आहे. तर आपण भेटू घरी जाऊ. आज काय पण काढून वाटलं तुम्हाला बापला बघू शकता तुम्ही. तिथं आलं आपल्याला आईस्क्रीमची सेवा मिळते. बघा आमच्या वहिनीने 3 घेतले. एकुलते एक आहे पण 3 खाते आईस्क्रीम. बघा आपण बघू आपल्याला कोणती आईस्क्रीम भेटते. कोणती आईस्क्रीम बघा. तर मित्रांनो आता आपण आंघोळ वगैरे केली, आपली फ्रेश वगैरे झालं होतं. आपण हे दोन चोर लोकांसोबत फिरतो आपण. आता जाऊ आपण थोडं फिरू वगैरे. मग जेवायला बसतो आपण. तो आम्ही बाळ दाखवतो. तो बाळ ज्या त्याची जावळ आहे तो मग दाखवतो. मग भेटू आपण. मित्रांनो तुम्ही बघू शकता
या पोराची जावळ आहे, म्हणजे या पोरासाठी मी खास करून आलो गावी. याच्या आता थोडा वेळ एवढे केस निघून जातील. तुम्ही बघू शकता याला किती गोरे किती क्यूट आहे तुम्ही बघू शकता. श्री चला श्री माझा मोबाईल पण श्री ऐकतो हे श्री मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्हाला कामात आम्हाला येतं इकडे आम्ही तिघं मी तर झोपून खेळतो इथं आम्ही तिघं लुडो खेळतो बघा तुम्ही बघू शकता. कुणाला पण लुडो खेळायचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही पण या आमच्यासोबत खेळायला. बघा टाइमपास नाही तर आम्ही ते लुडो खेळतोय आणि आम्ही इकडे बसलो छतवर त्यांच्या गावाचा व्ह्यू बघा किती भारी दिसतोय मित्रांनो ते गावचा व्ह्यू आजचा. आणि बघा झाड वगैरे आहे तिकडे आणि आम्ही इकडे बसलो छतवर. भेटू पुढे. तर मित्रांनो इथे कार्यक्रम सुरू झाला आहे तुम्ही बघू शकता. सगळे लाईनीने बसलेले आहेत सगळे उभारलेले आहेत लाईनीने आणि थोडा ते कार्यक्रम सुरू आहे. हा बघा तो टकला होणार थोडा वेळात. तुम्ही बघू शकता आम्ही त्या बाळासाठी इथे चांदीचं घेतलेलं आहे हातात घालायला त्याला. आणि इथे आमचा आयर हे आहे बाकी सर्व बघा आई पण सर्व आयर वेळ आणलेले आहे. त्यांचा खर्च झाला 10,000चा पण यांना परत भेटते 15-20,000चं सामान भेटणार आहे आता सर्व. बघा ही म्हातारी बघा अंगात जोर नाही तरी पण बघा किती काय आणलं नाताला स्वतःला. बघा वय झाले तरी पण बघा काय आणले त्या मुलासाठी. बघा या मुलाच्या आजीला बघा किती खुश होते आणि सर्व भेटणार आहे करून. ही त्या मुलाची आजी आहे किती खुश होते बघा 15,000चं सामान भेटणार आहे करून. एक मामाला दे पहिलं त्या काका बाबाला दे. तुझ्या डोक्यात धुता येईल नाही करे राम राम म्हणा राम राम मामाला देऊन त्यांच्याकडे गुलबर्ग्याचे अजून कोण आहे अरे आपलं घेऊन सोन्या विना गेलेलं येतच आहे थांबत नाही. संजू वाकोडे लेखाच्या कपड्यापासून तुम्हाला आजी आजीला फुला लेकी करण्यात हात्या बिंदल्या बी 1 तोळ्याची. मागे पडतील ना आलं. तर मित्रांनो याचे जावळ निघलेले आहे म्हणजे जावळ म्हणजे ते यांचे वाळवडील असतात आणि याचे मामा याचे 5 केस कापतात आधी. मग आमच्या उद्या श्री जाण उद्या टाकलं होणार. तुम्हाला हा श्री कसा आवडला मला सांगा कमेंटमध्ये आणि किती क्यूट आहे. गप्पस मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. तुम्हाला दाखवतो हा उद्या टाकला उद्या मी असलो तर मी तुम्हाला दाखवतो टाकला आला कसा दिसेल आणि ते बघत राहायला. आणि किती मस्ती करतो बाई जागेवर बसत नाही. याला पण खूप सोनं चांदी आलेलं आहे आज याच्या हातात आहे बाळात आहे पण त्यांनी घातलं नाही. तो उद्या परवा खालेल. त्याला 2 सोन्याचे अंगठी आलेत आणि पाच आलेत हातातले आलेत चांदीचे चेन वगैरे आलेत. तुम्हाला दाखवतो मी सर्व काढून टाईम बघायला मला दाखवायला भेटला तर ब्लॉगमध्ये दाखवतो ती बघा. तर मित्रांनो आत्ता आपण पोचलेलो आहे म्हणजे पोचलो तर नाही आहे काय तर खायला आलं. ते तिघं फुकट आहेत म्हणजे हा माझा मामा आहे 2 भाऊ आहेत माझे. हे लोक काही खात नाही आहेत म्हणजे उपवास बोलतात यांच्या तिघांचा तर खाणार मी आहे पण यांचे लोक उपवास सोडले देवाच्या नावाने. इथं बर्गर खातात चिकन ते पण लाज नाही वाटत त्यांना. बर्गर बोले का चिकन वाला चाप 2 स्टिंग बोले का ते लोक मला माझं बिल बघतात. मी तर सीधा बोलणार जास्त बिल झालं तर मी देणार नाही मी सीधा बोलणार. मी आत्ताच सांगतो तुम्हाला. चला भेटू आपण ऑर्डर आल्यावर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं बर्गर आलेलं आहे
ती बघू शकता इकडं किती भारी बर्गर आहे. इथे 4 बर्गर मागवलेले आहे. इथे बघा एवढे जण बसले. इथं माझा मामा आहे तो आणि हा भाऊ आहे. तर इथे बघू बिल कोण पेड करणार आहे. जास्त झालं तर मी तर नाही देणार आहे. मी आधी त्यांना सांगितलंय. आणि रूम बघा इथे AC वर बसवलं आहे तिथे. आणि इकडे ते AC पण चालू नाही आहे. पंखे चालू आहेत फक्त. पाहिजे का अरे असं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पुरा आता दिवस संपलेला आहे आणि जो कार्यक्रम होता तो पण संपलेला आहे. माझं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात मुलगा कसं वाटलं तुम्हाला आणि त्या मुलाचं गावची परंपरा तुम्हाला मला दाखवायची होती की अशा आमच्या कास्टमध्ये मुलांचं असं करतात. तर आमच्या म्हणजे माझ्या कास्टमध्ये पहिला मामाचा मान मिळतो पण यांच्यामध्ये पहिला यांच्या आजोबाचा मान मिळतो. तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग मला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कमेंट आणि माझ्या ब्लॉग आणि माझ्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि मला कसं वाटलं तो मुलगा कसं वाटलं तुम्हाला क्यू वाटलं की नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी माझा ब्लॉग इथेच ब्लॉग एंड करतो. लवकर भेटतो नवीन ब्लॉगमध्ये.